नमस्कार मित्रांनो, मी अंकुश बर्डे ज्ञाना शेतीमध्ये आपलं स्वागत करत आहोत. आज आपण ज्या गोष्टीमुळे शेतकऱ्याला सध्या सगळ्यात जास्त खर्च येतोय आणि त्रास होतो त्याच्यावर काय पर्याय काढता येईल का या संदर्भात आपण आज एक व्हिडिओ करत आहे. तर मित्रांनो, आपण आज फळबागेच्या शेतीमध्ये जे तण नियंत्रणासाठी वारंवार वर्षातून जवळपास 6 वेळा 7 वेळा तरी निंदन करावं लागतं किंवा तणनाशक वापरावं लागतं किंवा मग ग्रास कटरनं आपल्याला कापावं लागतं. तर त्याच्यासाठी काही वेगळा पर्याय करता येईल का यासाठी आपण आज व्हिडिओ करत आहे. तर आज आपण मित्रांनो वीड मॅट जो प्रकार आहे, जो आता बऱ्यापैकी जे प्रगतशील शेतकरी ते वापरतात त्याच्याबद्दल व्हिडिओ करत आहेत. तर दादा आपली ओळख करून द्या. नमस्ते, मी गोपाळ गजानन कदम, राहणार सटलवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. हां दादा, हे किती क्षेत्र आहे आपलं अंजिराचं? हे साधारणतः 1.25 एकर आहे. हां, आणि 1.25 एकरमध्ये जवळपास किती झाडं आहेत? किती बाय कितीवर लागवड केली? हे 15 बाय 15 वर लागण आहे आणि साधारणतः एक 230 झाडं आहेत सर्व. 230 झाडं आहेत. आणि मग आता आपल्याकडे तर मध्यम प्रकारची चांगली निचऱ्याची जमीन आहे. हो. मग आता जे तण ज्यावेळेस तुमच्याकडे आता बाकी सगळी तुमच्याकडे सीताफळ आहे, डाळिंब आहे, पपई आहे, तर मग याच्यामध्ये तुम्हाला असं का वाटलं की ह्याला वीड मॅट टाकावं? काय झालं साहेब, दिवसेंदिवस मजुरांची संख्या पूर्ण थांबली. आज रोजी आमच्या गावात एकही मजूर खुरापणीसाठी उपलब्ध नाही. आता ज्या बागा केल्यात या केवळ ह्या खुरापणीच्या त्रासापोटीच केल्यात. बरं, डाळिंबामध्ये आता 7.5 वर्षाची बाग झाली माझी, अजून एकदाही खुरपणीचं केलेली नाही. ते त्यात ग्रास कटर चालतो, परंतु ह्याच्यात अंजिरामध्ये ग्रास कटर मारायला लागलं की त्याला पानाला छिद्र पडतात. बघा, मी ग्रास कटर मारलेला आहे, काही ठिकाणी तुम्हाला दाखवतो. असे पानाला छिद्र पडतायत. बरोबर. गेल्या वर्षी त्यामुळे माझं खूप नुकसान झालं आणि मजूर तर खुरपायला नाही. मग ह्याच्यात काय करायचं, तर मग कृषी खात्याशी थोडासा विचार करून ह्याच्यावर काही आहे का संशोधन, तर ते ही वीड मॅटची कल्पना पुढे आली आणि ह्या वर्षी मी केली. आता साधारणतः 1 महिना 1.25 महिना झाला. तेव्हापासून वीड मॅट टाकल्यानंतर मात्र झाडांचं जे आरोग्य आहे, खताचं किंवा जे औषधांचं, निश्चितच ह्याच्यात मला दरवर्षीपेक्षा 1-2-3 औषधं कमी लागतील असं वाटतंय. कारण आरोग्य एकदम चांगलं राहतंय झाडांचं. आणि दुसरा, ओलावा त्याला चांगला राहतोय. वाफसा कंडिशन कंटिन्यू राहते. दोन बाजूला 2 लॅटर टाकलेले आहेत इनलाईन. आणि मग आपल्याला गरजेनुसार नुसतं पाण्यावर, आता इतका शेतकरी पण साहेब तुमच्या सान्निध्यात येऊन एवढा हुशार झालाय. आम्हाला तर खाली माती पाहिजे गरज नाही, तर नुसतं पान पाहून आम्ही सांगेल की ह्या झाडाला किती पाण्याची गरज आहे, बरोबर, कधी पाणी आले. दादांचा तसा आमचा 7-8 वर्षापासूनचा संपर्क आहे आणि आम्ही नेहमी, आता मध्यंतरी थोडा गॅप झाला होता कारण आम्ही सरकारी माणसं बदल्या होत राहतात. त्यांनी काही बारकावेसुद्धा आपण पुढच्या आपण चर्चा करू. त्यांचं कायमच उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी काय काय करता येईल, म्हणजे मजुराची आवश्यकता कमी राहावी, लागणारी लागत कमी राहावी पिकाची, आणि उत्पादन मात्र चांगल्या दर्जाचं आलं पाहिजे. तर मग आता जरा ह्या वीड मॅटबद्दल सांगा ना. आपण काय सांगितलं किंवा काय काय होतंय? पहिलं, वीड मॅट जर नसेल तर तुम्हाला सतत मशागत करावं लागते. किती दिवसांनी खुरपावं लागतं? खुरपावले आता तणच इतकी अशी झालेली आहेत की तीन आठवड्यात बियाला येतात. 3 आठवड्यात? 3 आठवड्यात म्हणजे खुरपल्यानंतर 15 दिवसानंतरच त्याला खुरपण्यासाठी मजूर पाहावे लागतात. बरं, सारखं तणनाशक तर किती मारायचं? किती मार तणनाशक ह्यात चालतच नाही. अंजिरामध्ये चालत नाही. म्हणजे अजून काय काय होतं? त्यानंतर जी आपल्याला चाळणी बांधणी करायला लागत होती, ते चाळणी करायची गरज नाही. आपण ह्याला एकदा गांडूळ खत देतो किंवा शेणखत भरपूर देतोय. तुम्ही सांगितलेली ह्याची दरवर्षी ह्याच्यामध्ये पावसाळ्यात त्याच्यावर बोलू नंतर, त्याच्यावर सेपरेट करू आपण. त्यामुळं बेडमध्ये चांगल्यापैकी सेंद्रिय आपण औषध टाकल्यामुळं गांडुळांना खायला भरपूर मिळतं. त्यामुळं गांडूळच त्या जमिनीची मशागत करून तो एक फायदा निश्चित होतो. गांडुळाला संरक्षण होतोय. मित्रांनो, याच्यामध्ये 1 मीटर पासून 1.5 मीटर पर्यंत आणि 100 मीटर पर्यंत लांबीचा एक रोल मिळतो, बरोबर. आणि त्याचं जीएसएम मध्ये मोजला जातो. हा 60 ते 120 GSM चा पेपर असतो. तो पेपर म्हणण्यापेक्षा मॅट असते आणि त्याच्यातून हवा पास होती, पाणी पास होतं. त्याच्यामुळं वापसा कंडिशन मेंटेन होती. म्हणजे पूर्ण हवाबंद पण होत नाही. जसं मल्चिंगचा पेपर पूर्ण हवाबंद होतं तसं होत नाही. ह्याच्यातनं वरनं पाणी जाईल आणि बेडच्या हवाही जाईल आणि सूर्यप्रकाश फक्त सूर्यप्रकाश मात्र कमी जातो, थोडा फिल्टर होऊन जातो आणि कमी जातो.
ह्याच्यात हिवाळ्यात आणखीन एक फायदा होतो. तुम्ही जे आता बोलले ना हा. की मला आता थोडा फरक वाटतोय, हिवाळ्यात जमिनीचं तापमान चांगलं मेंटेन करते. बरोबर. 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड तापमान हे वाढवतं बरोबर. इतर इतर इथल्या जमिनीपेक्षा. अगदी तिथे बरोबर. तुम्हाला हो हो मुळीच्या कक्षेमध्ये हा एक फायदा होतो. मग आता एकंदर ह्याचं अर्थशास्त्र जर बघितलं, किती एकराच्या हिशोबाने आता आपलं जवळपास एकरच आहे हा, ना. एकर धरूया आपण. आता हे किती GSMचं आहे अतुल? 60 ते 120 मध्ये असतंय. तर हे कितीच आहे आपलं? हा साधारणतः 100 100 GSMचं आहे. या मग 100 GSM मध्ये एकरच्या हिशोबाने तुम्हाला किती रोल लागले? 11 रोल लागले, म्हणजे साधारण 100 फुटाचे नाही, 100 मीटरचे असतील रोल. ते आता रोल कितीची त्यांनी दिली होती काय माहित नाही, हां पण साधारणतः आपल्याला याच्यासाठी 41,000 रुपये आपण त्या कंपनीवाल्यांना दिले. हां हां आणि टाकण्यासाठी मात्र एक मजुरी सर्व व्यवस्थित माती लावून घेणे, हम्म. त्याच्यावर टाकणे, परत माती लावणे, ह्याच्यासाठी मध्ये टाके साधारण- मारले त्याला, एक 10-11 रुपये ते गेले. म्हणजे 40-41 आणि 50,000 50,000 रुपये जर मित्रांनो 15x15 वर लागवड असेल आणि इकडं 1 मीटर आणि इकडे 1 1 मीटर, मीटर. हो म्हणजे 2 मीटरची वीड मॅट जर टाकायची असेल तर 50-55,000 रुपये खर्च येतो 100 GSM ला. हा एक नवीन प्रयोग आहे, खर्चिक आहे, परंतु जी अंजीर पीक आहे किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्रास कटर वापरता येत नाही, कारण त्याचे खडे उडतात, पानं फाटतात, किंवा मग वारंवार तणनाशक मारल्यामुळं हे तसं नाजूक पीक आहे, अशा पिकामध्ये किंवा जिथं खूप हलक्या जमिनी आहेत आणि खूप तणाचा त्रास आहे, तणाचा त्रास. अशा ठिकाणी जिथं मजुराची अजिबात उपलब्ध नाही किंवा ज्या लोकांना सेंद्रिय शेती करायची, बरोबर. तणनाशकाचा वापर करायचा नाही, त्या ठिकाणी हे परवडू शकतं. 50-55,000 एकरीत सहजा मोठा खर्च आहे, हा, आहे कारण खर्च. तेवढाच ठिबकला करायचा, हो, तेवढाच तेवढंच वीड बॅटला वीड बॅटला. करायचा, मग वर्षाची खतं आहेत, मग फवारणी आहेत. तसं हे सोपं नाही, पण ज्यांना आवश्यकता वाटते त्यांनी नक्की करायला पाहिजे असं मला वाटतं, म्हणून आपण हा व्हिडिओ करतोय. नाही, साहेब, जरी खर्च तुम्हाला जास्ती वाटत असला तरी पण ह्याची ते सांगतायत 5 वर्ष काय होणार ना, पण मी म्हणतो 3च वर्ष टिकू द्यात. तरी सुद्धा मग 3 वर्षाचा जर खुरापणीचा खर्च काढला तर ह्याच्या 4 पट 1-2 पट तर निश्चित जाईल. 5-6 खुरापणे करायचे म्हणजे एका खुरापणीला नाही म्हटलं तरी 10,000 रुपये 10,000 एकराला हा, सहज मग लागतात. सांगा ना, मग एका वर्षातच तो खर्च निघून जातोय. मग याच्यात असं करता येईल का दादा, ही आपलं जुगाड बरं का, हा. जसं पॉली हाऊस शेडनेट जी करतात ना, पॉली हो हाऊस हो हो ते काय करतात, उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्याला गेरूची पावडर किंवा चिखलाचं पाणी मारतात. बर. हा मग आपण जर समजा हा. उन्हाळ्यामध्ये काय होतं, हा, GSM आहे हा, म्हणजे बरोबर बरोबर. त्याच्यात PP आणि HDP 2 हो, प्रकार हो, असतात. हो. मी ते सांगायचं राहून गेलो, कारण 2 प्रकारचं प्लास्टिक असतं ते. बर बर. PP वापरावा असं अपेक्षित आहे, HDP नको. बर. म्हणजे खताचे गोण्याचं जे असतं ते नाही हो, वापरायचं, हा, हा. PP वापरायचं PP असा. हं. ते तसं जर त्याला थोडा चिखलाचा जर थर दिला तर ते मला वाटतंय चांगलं होईल की उन्हाचा तो त्रास निश्चितपणे त्याच्यामुळे ते कमी लवकर होईल. डिग्रेड होणार नाही हो, किंवा खराब होणार खराब होणार नाही. तर हे सहज आठवलं म्हणून सांगितलं. बाकी शेतकऱ्याला काय अंजिराबद्दल किंवा वीड मॅटबद्दल काय सांगाल? वीड मॅट हे आता तर हे अंजिराला केलंय, पण माझ्याकडे डाळिंबाची शेती पण आहे. डाळिंबाला दरवर्षी 5 टनाचं मल्चिंग करतोय. 5 टन आता मिळणं फार अवघड झालंय. सर्व मजुराअभावी सर्व कारखान्यांनी ते मशिनरीच्या ह्याच्यावर बॅगॅस करायला हे करायला लागले, त्यामुळं 5 मिळत नाही. आणि 5 जर नाही मिळालं तर डाळिंबाची सुद्धा अशीच अवस्था होईल. किती वेळा आपण कटर मारणार, कारण आम्ही आता 7 वर्षापासून एकदा सुद्धा तणनाशक आणलेलं नाही. तणनाशक मारायचंच नाही माझ्या शेतीत, किती जर भले पडून राहू, पण तणनाशक मारायचं नाही हा निर्णय केलाय. सेंद्रिय शेती जरी पूर्ण नसली तरी किमान 80% तरी मी आता करतोय. 10-20% गरज पडते रासायनिक माझ्या जमिनीतून अजून कुठल्याच एकही टक्का सोल्युबल खतं जात नाहीत. बर, पूर्णच्या पूर्ण मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूच आपण. हो. तर मित्रांनो, आता दादांचा अनुभव त्यांनी सांगितला. आपण वीड मॅटबद्दल सगळे शास्त्रीय बारकावे जे असतात ते आपण ह्या व्हिडिओच्या खाली लिंकमध्ये देतोय. तर मला वाटतं दादा, आपण वेळ दिला, आपण बाकीच्या व्हिडिओ तर करणारच, बाकीच्या पिकाचे अनुभव तुमचे समजून घेणार. तर आपण इथं थांबू. धन्यवाद. नमस्ते.